मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन दुकानांमध्ये पात्र लाभार्थ्यांना पारदर्शकपणे धान्याचे वाटप व्हावे, तसेच धान्याचा कुठल्याही प्रकारे अपहार होऊ नये याकरिता अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभागानं सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण केलेले आहे। म्हणजेच आता कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आधार प्रमाणीकरण करून म्हणजेच आपला अंगठा लावून या ठिकाणी रेशन दुकानांमध्ये हे रेशन मिळू शकते। परंतु बऱ्याच वेळा काय होते की कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा अंगठा या ठिकाणी येत नाही, आधार प्रमाणीकरण होत नाही, त्यामुळे लाभार्थी या ठिकाणी अन्नधान्यापासून वंचित राहत असतात। लाभार्थ्यांना रेशन दुकानांमध्ये अंगठा न लागल्यामुळे रेशन दुकानदार या ठिकाणी अन्नधान्य देत नाहीत। तर यावरच आता अन्न व नागरी पुरवठा व संरक्षण विभागाने तोडगा काढलेला आहे। एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता रेशन दुकानांमध्ये तुम्हाला अंगठा न लावता सुद्धा रेशन मिळणार आहे। तर नेमका हा महत्त्वाचा बदल काय आहे, कशा प्रकारे अंगठा न लावता सुद्धा तुम्हाला रेशन दुकानांमध्ये रेशन मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूया आता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, राज्यातील रेशन दुकानांमध्ये आता 4G ई-पॉस मशीन व आयरिस स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार नाही। शिधापत्रिकेमध्ये आधार संलग्न पात्र असलेली पण फिंगरप्रिंट देता येत नसलेल्या व्यक्तींना आयरिस स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे। त्यामुळे आता आधार संलग्न हाताची ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्यांचे स्कॅन केले जाणार आहे। सदर प्रक्रियेमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे। म्हणजेच जसं आधार सेंटरवर आपले आयरिस स्कॅन केले जात असतात, त्याच प्रकारे आता रेशन दुकानांमध्ये सुद्धा आयरिस स्कॅन करून आपल्याला या ठिकाणी रेशनचा लाभ दिला जाणार आहे। रास्तभाव दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ई-पॉस मशीन 4G व आयरिस स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आधार कार्डवरील फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करताना अनेक अडचणी येतात। अशा व्यक्तींची आधार पडताळणी कशी करावी हा मोठा प्रश्न या निमित्तानं मार्गी लागलेला आहे। तर मित्रांनो, यासाठी महत्त्वाचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि पुरवठादार सुद्धा या ठिकाणी आता निश्चित करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता रेशन दुकानांमध्ये पात्र लाभार्थ्यांना वेळेवर धान्य वाटप व्हावे, तसेच अंगठा न लागल्यामुळे संबंधित शिधापत्रिका धारक रेशन पासून वंचित राहू नये याकरिता आता राशन दुकानांमध्ये आयरिस स्कॅनर बसवण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भातील आता पुरवठादारांकडून निविदा मागवण्यात आलेल्या आहे। म्हणजेच लवकरच याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे। त्यामुळे आता अंगठा न लावता सुद्धा तुम्हाला राशन या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच आधार सेंटरवर जशा प्रकारे आपले डोळे स्कॅन केले जात असतात आयरिस मशीनवर, त्याच प्रकारे आता राशन धान्यामध्ये सुद्धा तुम्हाला राशन धान्य मिळवण्याकरिता तुम्ही आयरिस स्कॅन करून सुद्धा या ठिकाणी धान्य मिळवू शकता। तर अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे। ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त अशी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।